खरं मी लक्षवेधी मांडली नव्हती. मी औचित्याचा मुद्दा मांडलेला होता. कारण लक्षवेधी मी माझ्या मागच्या टर्म पास मांडलेली होती आणि तेव्हापासून मी ह्याच्यावरती कार्य करत असते. तुम्ही जर बघितलं तर माझा जो परिसर आहे, ओपन परिसर किंवा फ्लावर व्हॅली किंवा हिरानंदानी मेडोज, ह्या परिसरामध्ये ड्रग मद्यपानचं आणि जास्त करून मी नेहमी सांगत असते की शाळेच्या समोर ज्या शाळा महाविद्यालय आहेत, कॉलेज वगैरे, म्हणून मी तो आणि आता ते आमचं म्हणजे प्रशासनाच्या हातात राज्य होतं आणि आता आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा निवडून आलेलो आहे. तर मला वाटतं मीच नाही पण सर्व नगरसेवकाची मागणी आहे. खरं तर बघायला गेलं की हा एक व्हिडिओ शाळेतून बाहेर पडलेला आहे. मला ती माहिती नाही कुठली शाळा आहे, पण हा जर तुम्ही बघितलं तर 7वी 8वी किंवा 6वी 7वी मुलांमध्ये कुठेतरी ह्याचं प्रमाण वाढत चाललंय. मग तो पोपटपान असो किंवा तो लॉलीपॉप असो किंवा कुठल्या तरी गोळ्याच्या ह्याच्यामधनं. कारण शाळेच्या समोर मुलं ती चॉकलेट किंवा कुरकुरे घ्यायला जातात आणि त्याच्या मध्यातून त्यांना तीच चॉकलेट तेच का हवं पाहिजे असेल. तर मला वाटतं मी प्रशासनाला खूप जागं केलेलं आहे. प्रशासनाने जागं व्हायला पाहिजे. खरं तर मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून आभार मानते की त्यांनी ड्रग फ्री मुंबई हा एक मी फेसबुकवरती बघितला. तर मुख्यमंत्र्यांना सांगेल की आव्हान करेल, विनंती करेल की आपलं जे बोलतोय की झेनझी, आपलं जे तरुण, पण तरुण मुलं कधी झेनझी होणार, कधी आकांक्षी होणार, त्याची सुरुवात ही शाळेपासून होते. तर शाळा महाविद्यालय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर एक पट्टा ठेवला की त्या मद्यपान विक्री किंवा चायनीजच्या गाड्या किंवा धूम्रपान, जे सिगरेट बिडी तंबाखू ज्या आहेत, ह्याच्यावरती जर पूर्णपणे बंदी आणली. आता मला वाटतं की तुकाराम मुंढे साहेबांनी पण ही मोहीम खूप जोरात राबवलेली आहेत आणि त्यांनी फक्त 50 मीटर सांगितले. तर 50 मीटरनी का होणार आहे? कारण शाळा काही प्रत्येक 1-1 किलोमीटरची शाळा नाही आहेत. तुम्ही जर शाळाचा पूर्ण 1-1.5 किलोमीटरचा परिसर जर तुम्ही तंबाखू मुक्त, गुटखा मुक्त, पानटपऱ्या मुक्त केलं किंवा ह्या ज्या ओपन फूड आहेत, जे चायनीजच्या गाड्या आहेत, जे वडापाव म्हणजे कुठले आपले स्टॉल आहेत जे खाद्यपदार्थाचे, हे जर बंद केले तर मला वाटते की कुठेतरी आळा बसवते. आपली जी मुलं जी ज्याला आपण संस्कार करतो. मला तर काही शिक्षकांचे पण फोन आले की मॅडम तुम्ही खूप चांगली मोहीम राबवली, आम्हाला शाळेमध्ये म्हणजे शिकवायला सांगितले मुलांना की तंबाखू मुक्त कसं, त्याच्यावरती आम्ही नाटकं घेतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. पण शाळा सुटल्यानंतर समोरच पानविडी, तंबाखूचे स्टॉल, गुटख्याचे स्टॉल आहेत. तर हे कुठेतरी मला असं वाटतं थांबायला पाहिजे. आपण म्हणतो की सगळं आपण मुक्त नाही करू शकत, पण एक छोटी छोटी जर मोहीम राबवली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डेशिंग आहेत, म्हणजे त्यांचा दबंग मुख्यमंत्री आहेत. मी आमचे उपमुख्यमंत्री ह्यांच्याकडे पण विनंती केलेली आहे आणि माझ्या विनंतीनंतर मला वाटते देवेंद्र फडणवीसनी जी मोहीम राबवली, तर मी त्यांना सांगेल की गृहमंत्री पण तुमच्या हातातच आहेत. जर गृहमंत्र्या म्हणजे त्यांच्या मार्फत तुम्ही हे जे स्ट्रिक्ट केलं, कायदा काहीतरी अंमलात आणलं, पण हा 50 मीटरचा कायदा हा चालणार नाहीये. कारण 50 मीटर हे लगेच शाळेच्या आवारात म्हणजे ते बाहेर पडले की 50 मीटर संपतं. तर काहीतरी एक ठोस त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि निदान शाळा महाविद्यालय आपण सगळे म्हणतो, म्हणजे मला तर ठाण्याचं माझी मुलं इकडेच शिकले, आता माझी नातवंड इकडे शिकले आणि हे ठाणं हे सुसंस्कृताचं विद्यापीठाचं ठाणं म्हणायचंय. पण आज ठाण्याची ओळख ही अनधिकृत स्टॉलच्या गाड्या आणि पानटपऱ्याच्या ज्या धूमपान आणि आज जर बघितलं की मी जरी ही मोहीम राबवली, पण आज ठाणा म्हणा, कळवा म्हणा, मुंब्रा म्हणा, ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे TMCच्या अधिकारामध्ये आज ड्रग मिळत आहेत. आज सिंघाणा शाळेसमोर आपल्याला 1 किलो एवढं ड्रग मिळालेलं आहे, शास्त्रीनगरच्या नाक्यावरती. आता परवा परत मोहीम झाली की रिक्षामध्ये ज्यामुळे तो मुंब्र्याचा मुलगा होता, पण ठाण्यातूनच मिळालं ना ते ड्रग, तर ठाण्यातूनच जात होतं ना. तर मला वाटतं की ही मोहीम खूप जोरात आयुक्त, महापौर ह्यांचे मी आभार मानते, सर्व गेट नेत्यांचे. पण मोहीम जशी पाहिजे तशी राबवली जात नाहीये. आजही तुम्ही बघा शाळेच्या बाहेर स्टॉल खुलेआम चालू आहेत, खुलेआम त्याची पानटपऱ्या चालू आहेत आणि विक्री होते. पोलीस आयुक्त असतील, या संदर्भात पालक असतील, त्यांना काय मेसेज असणार आहे? पोलीस आयुक्तांनी याच्यावरती कारवाई ज्याबद्दल करायला पाहिजे त्याबद्दल होताना दिसते का? मी नेहमीच म्हणत असते की जेव्हा आपल्याला कुठली एक कारवाई करायची आहे तर प्रशासन
पोलीस प्रशासन, महापालिकेचं प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी आणि तरच त्यासोबत स्थानिकांनी पण पुढाकार घ्यायला पाहिजे. तर ही मोहीम आपण नामनिशाण करू शकतो. कारण आम्हाला कधी कधी उत्तर मिळतं की ही कारवाई पोलिसांकडे आम्ही जर गेलो तर बोलतात हे आम्ही करू शकत नाही, प्रशासनाकडे बोलत तर हे आम्ही करू शकत नाही. तर मला वाटते की किंवा कोणी लोकप्रतिनिधी म्हणा अरे हा माझा एरिया आहे, पण हे सगळ्यांनी जर एकत्र येऊन जर ही मोहीम राबवली तर मला वाटते खूप चांगली राबवली. आणि एक ठाणे जे सुसंस्कृत कलेचं ठाणं म्हणतोय, विद्वानाचं ठाणं म्हणतोय, सर्व पुढाऱ्यांचं ठाणं म्हणते, तर ते ठाण्याची वाटचाल कुठेतरी मध आणि गुटखा आणि तंबाखूच्या आवाळात चाललेली आहे.